हे 2200चे दोन आहेत, ती 2000ची एक ताड वाफे बघा केवढे, बापरे. आणि हा तर बघा केवढा भयानक असा, बापरे. 1600 तुझी बात जास्ती आहे. केवढे मोठे मासे आहेत बघा. चकला मासा आपल्याला पाहायला भेटतो. बघा बर्फ कसा जबरदस्त असं आहे. सर्व मित्रमंडळी सर्व आपल्याला मासेवाले दिसतात. हे सर्व आपले कोकणामधले आहेत. मासली माशांचा ढीक बघा किती, बापरे. खूप सारी माकली आपल्याला पाहायला भेटते. कुपा मासा आपल्याला बोटीमध्ये पाहायला भेटते. मंडळी मी संदेश, तर तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर म्हणजे आज मी आलेलो आहे ससून डॉकला मच्छी नेण्यासाठी. तर मुंबईतील सर्वात जुना आणि मोठा होलसेल फिश मार्केट आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. तर आज रविवार पण आहे. तर बघूया मच्छीचे काय रेट आहेत ते. तर चला म्हणजे जाऊया आपण आता त्या फिश मार्केटमध्ये. आणि हे आपल्याला कमानी पाहायला भेटते ससून डॉकची छान अशी. त्यात आपल्याला तोफा पाहायला भेटतात. 3 साईडला 3 तोफा आहे तिकडे. आणि आपल्याला ही पुढे आपल्याला पाहायला भेटते ती कमानी पाहायला भेटते ससून डॉक. ही 1871 मधलं आहे ससून डॉक. चला आतमध्ये जाऊया इथून कमानीमधून. 8 वाजले, जरा लेट झालं आपल्याला थोडं मच्छी मार्केटमध्ये येण्यासाठी. मच्छी मार्केट खरं चालू होतं इथे. बघा हातगाड्यावरून पण मच्छी घेऊन येतात इकडे. खूप साऱ्या मच्छी आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. रविवार पण मार्गशीर्ष पण संपलेलं आहे. आणि आज काय क्राऊड आहे ते बघूया आपण मच्छी मार्केटमध्ये. सुकी मच्छी पण आपल्याला पाहायला भेटते इकडे. सुकी मच्छी आहे इकडे अशी. इथे रताळे बिताळे आहेत, बापरे रताळे आहेत. गावाकडची रताळी बघा, टोपल्या बघा इथे मस्तपैकी छान अशी. अरे हा माका मासा, बापरे केवढा मोठा मासा आहे. चला चला लवकर लवकर चला, लेट झालाय थोडा आम्हाला. सुकी मच्छी इकडे बघा, सुकी मच्छी पण भेटते इकडे मस्तपैकी. सुकी मच्छी लावून ठेवलेली आहे. चला हे लोक बाहेर बसलेत नाही, मच्छीवाले सर्व रिटेलरवाले आहेत. आणि थोडी अशी मच्छी इकडे महाग असते थोडी. सुरमई पण आहे, हलवा मासा आहे, शिंपळ्या बघा मस्तपैकी त्यांनी घर काढून ठेवले तसे बाहेर. मांदेलीचा वाटा पण मस्त छान असा लावलेला इकडे. इकडे मच्छी इकडे मच्छी कटिंग करण्याचं काम चालू इकडे बघा. मोठमोठ्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात. सुरमई 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 सुरमई. या काय काय माणूस आहे का पुन्हा येऊ कुठे ढकललाय, कुठे ढकलत असंच लोटली वाटतं. लागला असेल चुकून. चला ठीक आहे, धक्का बिक्का लागत असतो इकडे. ताड मासे बघा केवढे, बापरे. आणि हा तर बघा केवढा भयानक असा, बापरे केवढा मोठा आहे बघा. जाम जबरदस्त दिसतोय. हा किती किलोचा असेल म्हणलं? 50 ते मला वाटतं 100 किलोचा असेल. 100 किलोचा, 50 नाही 100 बोलताय. केवढा मोठा आहे बघा. नंबर आहे बघा, थोडे मासे मोठे मोठे. सुरमई टाकतात इकडे. सुरमई बापरे, खूप सारे सुरमई खूप आहे. नाही नाही इकडे बघा, ही सुरमई बघा केवढी मोठे. आज मोठे मोठे सुरमई पाहायला भेटतात आपल्याला. केवढे मोठे मासे आहेत बघा. चकला मासा आपल्याला पाहायला भेटतो. बापरे केवढा मोठा आहे बघा चकला मासा. अशी पण आहे तिकडे बघा, टोळी पण आहेत. तर काय मावशी सुरमई कुठे आहे? सुरमई कशी आहे? कशी आहे? एक बापरे लय महाग आहे तो. नाही नाही काय काय 2 काय एवढ्या नको, 2 काय खाऊन घ्यायचे एवढे काय. एक किती होणार? 1500 म्हणजे तुम्ही डबल रेट झाला आहे आज रे. महाग आहे मच्छी काय? अच्छा ओके ओके. आणि कुपा कसा इकडे? कुपा एक कसा आहे? हा 400ला एक. बापरे 400ला एक कुपा इकडे. लय महाग झाले मच्छी आज, संपली मच्छी सर्व. कशी ते हलवा कसा आहे हो? हलवा मासा हा सर्व. आणि सुरमई इकडे 1500 एक मोठे मोठे प्रॉन्स. कसं आहे टोकरी? कशी आहे? कशी आहे ही? कैसा मिला बांगडा रे? हाँ हाँ 600 रुपये. अच्छा अच्छा मस्त मिला आहे ते. एकदम मीडियम साईज आहे. बारीक बांगडी पण खाणं मस्त. इकडे भैया लोक आहेत सर्व. असं दुकान मांडलं इकडे आणि आता चाललेत विकायला इकडे. हे बघा 350 रुपये टोकरी येते त्याच्यात. 350 रुपयाला कमी काय करतील काय बघूया आता. काहीतरी कमी करा हो भाऊ, काहीतरी कमी करा.
हा 250 पण करा. 250 पण नाही बोलतो. बघा छोट्या बोटी लागल्या तिकडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला पाहायला भेटतात तिकडे. बोटीमधून बाहेर करतात बघा. वरती कसे टाकतात बघा आणि वरती झेलतात बघा ना कसे जबरदस्त असे. सौंदाळा सौंदाळा असं बोलतात ना सौंदाळा. आणि मांदेली पण आहे त्याच्यामध्ये. साफ करण्याचं काम चालू आहे. मच्छी बघा किती साफ करतायत. जवळा पण आहे ओला जवळा असा. किती गर्दी आहे बघा. मावरेवाल्यांच्या काठींच्याकडे नुसती गडबडच चालू नुसती. मी घेते आले आले झुजाजूज चालू. अरे पडाल खाली पडाल. अरे 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 किती नुसती जो गडबड नुसती गडबड. बारीक कोळंबी आले. कसे जलाजल चालू आहे जबरदस्त. तिकडे मच्छी साफ करतात तिकडे. ती बघा छोटी बोट गेली तिकडे. लय भारी आहे छोटी बोट. एकच माणूस बसला आतमध्ये. कशी आहे सुरमई कशी आहे तिकडे? ती 2200चे 2 आहेत. ती 2000ची एक कितीला पडणार सुरमई? ती एक 1100ला पडणार. छोटी मोठी घेतली तर 1800 कापा नंतर. अशी कशी आहे सुरमई इकडे? जोडी 3000 रुपये सुरमई इकडे. हो जाम जबर. आणि हलवा इकडे हलवा मावशी 1300ची 3 आहे. 1300 रुपयाला 3 आहे. नाही थांब. 3 पीसचे 2000 घेणार. पापलेटचे 2000. 3 पीस घेतले तर 3 पीस घेतले तर 2000 रुपये पापलेट. सुपर पापलेट आहे. तुझी 1200 माझी 1600 वापाला आहे तुझी बात जास्ती आहे. बघ ना बघ कसं दाणं बघ जाम मोठ्या मोठ्या. 1600 घेऊ. कुप्पा मासा इकडे बघा. जोडी 500 रुपये देतात. मावशी बोलतात इकडे कमी काय करतील तर कमी होणार नाही काय? 450 द्या. अच्छा 450 रुपये किती मस्त देतात. आहे ताजे बघा किती. कुप्पा मासा जबरदस्त असा. काय करू? ते करणारा माल नाही देत. एक कसा पडणार? एक 250 कमी नाही होणार? 200 नाही होणार? हां टोली आहेत ना मावशी? या टोली आणि मासा जिवंत आहे पण हा बघा. एक नंबर मासा जिवंत आहे. कोणता मासा? हेकरू. अच्छा एक नंबर मासा भारी जिवंत आहे. राजू कसं हलवत बघा. कल्ले त्याचे कल्ले हलवले. हो पापलेट कसे? तो पापलेट कसे आहे? माझी पापलेट कसे? पापलेट 1000ला 1000ला 1 2 3 4 12 आहेत. 12. चला ठीक आहे. बघा मच्छी आपली लय महाग झाली आहे. पाकट मासा बघ केवढा मोठा असा पाकट मासा आपल्याला पाहायला भेटतो पुढे. हो मावशी ते काबुली कशी आहे? तो 100 रुपयाला काबुली. 100 रुपये. पापलेट कशात मावशी हो इकडे? पापलेट 1200 किती असतात? किती कसे आहेत? किती म्हणजे किती येणार म्हणजे काय? 4 पीस येणार. 4 पीस 800 ग्राम 900 ग्राम होईल. हे बघा भली मोठी बोट पाहायला भेटते आपल्याला. बाहेर आले पूर्ण अशी. पूर्ण बाहेर काढले. तिला रिपेअरिंगचं काम चालू आहे का काय? एक नंबर केवढी मोठी आहे बघा. बोटी कशा दर्याच्या किनारी लागलेत बघा. मस्त वेगळ्या छान अशा. ससून डॉक फिश मार्केट. आणि मासा आणि काड बांगडा पण इकडे बघा. आपले स्टोरेज काढण्याचं माल म्हणजे बोटीचे स्टोरेज काढतात इकडे. आणि फ्रेश मासा इकडे ना मस्त वेगळे फ्रेश मासे आहेत. बोटी बघा कशा लागल्यात किनारी अशा. एक नंबर भारी काढतील. आता वरती बघा ना खेचून कसे काढतायत. पाणी गढूळ आहे पण समुद्राचं पाणी आहे ना लय गढूळ खराब आहे ना एवढा. जाम काळा काळा पाणी आहे. खेच वर खेच. हे बघा मस्त खेचतात वरती. बघ खेचण्याचं काम एक नंबर. मस्त ही आयडिया भारी आहे.
इकडे ना बोटीमध्ये बर्फ टाकतात इकडे स्टोरेज, म्हणजे आता जे मासे आता मारायला जाणार ना त्यासाठी लागणारा बर्फ आहे बघा, मस्त वेगळं असं बाहेर काढता येतं डायरेक्ट बोटीमध्ये. जुगाड बघा कसला भारी आहे बघा, बर्फ कसा जबरदस्त असं आहे, एक नंबर. डायरेक्ट त्या बोटीत अरे अरे हो हो हळूहळू हळूहळू आंदे. ते बांगडा बघा कसा फ्रेश आहे एकदम, मस्तपैकी बोटीमधून काढलाय बांगडा एकदम फ्रेश. मार्केटला डायरेक्ट घेतला होता. कसा आहे तुमच्याकडे, कसा आहे शेट, कसा आहे हो बांगडा? बांगडा कसा आहे बांगडा? आहे 150 रुपये किलो. किलोवरती भेटतो का? किती भेटतात किलोवर? 5-7. बापरे. ओके. आराम से का टेन्शन नाही. कमी पण आल्या थोडं कमी पण मासा बघा केवढे मोठे मोठे मासे, सस्ता मासा बोटीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे इकडे. बापरे केवढे मोठे मोठे आहेत, एकाच प्रकारचे त्याचे जबरदस्त असे आपल्याला पाहायला भेटते तिथे. सस्ता मासा. अच्छा, फलाई मासा काढण्याचं काम चालू आहे, एक नंबर मस्त विकायचं आहे. एक प्रकार म्हणजे बोटीतून वेगवेगळे असे मासे काढावे. फलाई मासा बघा एक नंबर जबरदस्त असा फलाई मासा. आणि किती जण आहेत बघा इकडे काढणारे असे मासे. पडल पाण्यात पडल नाही तर एक नंबर. इकडे पूर्ण स्टोरेज करण्याचं काम चालू. तर हे विकायला जाणार ना मासे, कुठे जातात हे आता? हे कुलाब्याला जाणार का? अच्छा, हे कुलाबा नाही ससून डॉक आहे. हां हां, आम्ही कुलाबा. अच्छा ओके ठीक आहे चालेल. ट्रान्सफर होणार आहे. हे सर्व मित्रमंडळी सर्व आपल्याला मासेवाले दिसतात. हे सर्व आपले कोकणामधले आहेत. हां, कोकणातले. ते पण कुलाब्याला येऊन आपल्याला हे कोकणातले मित्र भेटले. हो, कुठला तू? हां, गुहागर. मी खेडचा आहे. अच्छा ओके. डायरेक्टली इकडे आला का आता नंतर मग ही बोट कधी जात असते तिकडे? बोट नाही जात. अच्छा, मी तिकडनं गाडी नेतो इकडे बोट असते. अच्छा हां, होलीला पालखीला एक नंबर. हां पालखीला कोकणात जायचं म्हणजे एक नंबर वेगळाच असा असतो, भारी मॉल वेगळाच असतो. आणि गणपती एक नंबर बोलतात त्याला, फलय मोठे असते. अच्छा ओके. अच्छा ही मोठी आहे इकडे का? आणि ही इकडे बोलत काय? पासपोर्ट. अच्छा ओके. वेगवेगळे मासे आपल्याला पाहायला भेटतात. बापरे, रास मासा, कुपा मासा बघा किती पडले. बापरे, बांगडे पण खूप आहेत सारे आपल्याला पाहायला भेटतात. माकली मासा पण आहे, खूप सारे आपल्याला हे मासे इकडे पाहायला भेटतात. आपण ससून डॉकला आहोत. मुंबईतील सर्वात होलसेल फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटते इकडे मस्त छान. आणि मोस्टली इकडे ना म्हणजे इकडे काट्यावरती अशी हे केली जाते, मच्छी घेतली जाते इकडे बघा काट्यावरती. पूर्ण लोड करण्याचं काम चालू आहे तिथे गाड्यांमध्ये. फ्रेश असा बोटीमधून काढलेला हा बांगडा आपल्याला पाहायला भेटतो. खूप सारे असे बांगडे आपल्याला, आणि फ्रेश असा आहे, एक नंबर असं फ्रेश बांगडा आहे. सर्व धावपळ चालू आहे त्यांची, 9 वाजले असले. आणि एक नंबर मस्त पैकी असा बांगडा आपल्याला पाहायला भेटतो. त्याला डोळाच मोठा आहे म्हणून डोळा बांगडा त्याला बोलला मस्त पैकी छान वाटलं या मार्केटला इकडे आल्याच्यानंतर. 12 कोडा म्हणून आपल्याला हे मच्छी पाहायला भेटते इकडे, म्हणजे तोळीसारखी मोठी. अच्छा सुरमईपेक्षा काका बोलता सुरमईपेक्षा भारी असतं खायला, एक नंबर वाटतं. तोळीसारखं द्यायचं होता 12 कोडा. आणि इकडे हे आपल्याला पाहायला भेटते बघा. बघ्या पण बोलतो. तुम्ही इकडे बोलत असाल ही घाण मच्छी नाही, पण हे काय माहिती आहे का, त्याची घाण सोडलेले माकली मासा आपल्याला पाहायला भेटते. मोठ्या साईजमध्ये हे माकली मासा आपल्याला पाहायला भेटते. काका हे असं काय कलर इसका क्या ऐसा हो गया? ऐसा ही होता. हां ऐसा ही जाता. हे एक नंबर टेस्टी असते, जबरदस्त खायला, अशी भारी वाटते खायला. एक केवढी माकली आहे बघा. पूर्ण असं ते काळं दिसतंय, पण हे एक नंबर मासा आहे. काय बोलतो भाऊ, कसा आहे ना मासा खायला? जबरदस्त आहे ना. केवढी मोठी माकली आहे बघा. इकडे किलोवरती अशी मच्छी भेटत असते, स्वस्त आणि मस्त असे चांगली. 50 रुपये किलोमध्ये आहे. आणि 1-2 किलोचा मला वाटतं असा खूप आहे ते. 80 करा. 80 रुपये. 80 रुपये झाला. 80 रुपये किलो मिळाव चालू इकडे. इकडे बांगडे बघा थोडे मोठे आहेत पुढे. बांगडा जबरदस्त कुपा मासा तेवढा मोठा आहे. कुपा मासा मला वाटतं 7-8 किलोचा कुपा मासा आपल्याला पाहायला भेटतो. मासा एक नंबर पोपट मासा पाहायला भेटते. माकली मासा आपल्याला पाहायला भेटते.
150 रुपये किलो. 160. ढिगच पडलाय नुसतं. बापरे खूप सारा ढिगा आपला कुपा मासा आपल्याला बोटीमध्ये पाहायला भेटे. म्हणजे बाहेर स्टोरेज काढलेलं आहे ते त्याच्या फ्रीजरमधून आतमधून बोटीमधून असं. आणि इकडे किलोवरती अशी मच्छी जात असते. इकडे मस्तपैकी बोटी लागल्या दर्याच्या किनारी अशा मोठमोठ्या बोटी आहेत अशा. आता पुन्हा एकदा ते जातील मच्छी मारायला. आज रविवार पण आहे. काय बोलतं बाकी कसा ठीक आहे ना? एकदम ओके. काय कुठून तुम्ही? इथं कपलेटच्या. अच्छा कपलेटचे आहे तिथले. काय मच्छी न्यायला आलात का? इथे येतो का बोटीवरती जात? बोटीवरती. अच्छा बोटीवरती जात. ओके ओके. माकली माशांचा ढीग बघा किती. बापरे खूप सारी माकली आपल्याला पाहायला भेटते. इकडे म्हणजे साफ करण्याचं काम चालू आहे माकली असं. सुरमई बघा किती. बापरे खूप सारी सुरमई इकडे कचऱ्यावरती पडल्या नुसत्या सुरमई. छोटी मोठी काढतात त्याची. सुरमई 550. ओके 550 रुपये सुरमई किलो इकडे दिलेले. बरे आहे ठीक आहे. बघा बिग साईजमध्ये मोठे मोठे मासे आपल्याला पाहायला भेटतात. बापरे खूप सारी मोठी मासे आहेत असे. एक नंबर आहे बघा. ते बघा पिण्याचं पाणी ते बोटीमध्ये टँकरने दिलं जातं असं आहे बघा. पिण्याचं पाणी इकडे खूप सारं असं इकडे टँकर आपल्याला पाहायला भेटत लावलेले आहेत त्याच्या इकडे. हे इकडे येते हे ड्रमातलं पाणी आहे. हे बोरिंगचं पाणी आहे सर्व असं बघा. चला आपल्याला कटिंग करायचं. पाल मासा आणि कुपा मासा कटिंग करायचं. हा नाही होणार. मासा त्या मासाचा एक प्रकारचा तो. कुपा मासा पहिल्यांदाच घेतला मी. कधी घेत नाही असं. कटिंग करण्याचं काम इकडे माशांकडे असतं. म्हणजे आपण इकडे म्हणजे मच्छी कटिंग करायला येत असते इकडे. तुम्ही इथे किती वेळ असता? 11-12. हां हां हे एका पिशवीत टाका. आहे ना पिशवी? थोडी गर्दी कमी झाल्यासारखी दिसते आपल्याला. 9:30 वाजले. जाऊ द्या. म्हणजे आपण खूप सारी अशी मच्छी घेतलेली इकडे बघा. पूर्ण आपला थर्मास भरलेला आहे पूर्ण असा. तर फायनली आपण ससून डॉक फिश मार्केटचा आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय. धन्यवाद.